पण लीगमध्ये तुम्हाला घेऊन खेळावं लागतं आणि प्रत्येक प्लेअरला घेऊन नाही खेळलं तर मग टुर्नामेंटमधून बाहेर व्हायला लागतं. मग जसं आता चांगला परफॉर्मन्स झाला म्हणून सगळे एकत्र नीट खेळतात आहे, पण थोडं 19-20 इकडे झालं की थोडा प्रॉब्लेम होतो. पण काही नाही, आता आम्ही चांगला खेळलो आहे आणि याच्या पुढची पण मॅच चांगला खेळायला बघू. वेल सेड, थँक्यू सो मच. अतिरिक्त वेळ तुमचा घेत नाहीये. आणि त्याचबरोबरीने व्यासपीठावरती नुकतंच याचं आगमन झालं सिद्धेशजी की साहेब, आपल्यालाही व्यासपीठावरती आलात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. मग मात्र डोंबिवली प्रीमियर लीग सिद्धेश साहेब आणि हे अतूट नातं अनेक वर्षांपासून राहिलं आहे, त्यांचंही प्रेम प्रचंड राहिलं आहे आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमवरती आणि क्रिकेटवरती विशेषतः. म्हणजे थँक्यू सो मच आल्याबद्दल. या विराजमान व्हा, स्थानापन्न व्हा आणि इथून मॅचचा आनंद घ्या. मॅचही तेवढीच अप्रतिम असेल आणि जशी मॅच सुरू होईल आपण ऐकणार आहोत आवाज डोंबिवली नगरीतले एक नामवंत समालोचक ज्यांनी नेहमीच आपल्या संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटला त्यांच्या आवाजाने एक वेड लावलाय, असे आपले भोईरजी भोईर सर. ओव्हर टू यू. So thank you so much मनीषजी बागे सर अँड थँक्यू सो मच सागरजी मोरे सर. आपण आवाज ऐकला पहिल्या 2 सामन्यांमध्ये. आता मात्र वळतो आपण आजच्या दिवसातील तिसरा सामना. अर्थातच लीग फॉर्मॅट मध्ये भिडायला हे खेळाडू सज्ज झालेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जमा 11 आणि एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच ट्रिपल एस. ट्रिपल श्रीराम 11 विपक्ष जमा 11 ही अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. बघा मित्रांनो, फक्त स्टेजवरती आपले मान्यवर बसतील. जे खेळाडू कोणी टी शर्ट घालून बसले त्यांनी बसू नका प्लीज. स्टेजवरती फक्त जे आपले मान्यवर आहेत ते बसतील बस. प्रेमाने आमचे सर्व मित्रच आहेत त्यामुळे थोडी माफी पण मागतो. स्टेजवर फक्त मान्यवर बसतील, कमिटी मेंबर्स बसतील, टी शर्ट घालून प्लेअर कोणी बसणार नाही. येस, आय थिंक टी शर्ट घालून जे खेळाडू आलेले आहेत त्यांना सर्वांना मैदानामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उपस्थित आहेत. त्यामुळे विनंती करतोय व्यासपीठावरती फक्त आमचे मान्यवरच बसतील, कारण की आजच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि पाहुणे देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे विनंती करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय ऋषीचा वापर केला आणि ऋषीच्या अगेन्स्ट 4 धावा आतापर्यंत बनवल्या देखील गेल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 भावांमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय सनी आहे तर एका बाजूला ऋषी. थँक्यू सो मच. आणि नवनीतजी वजे पण आपल्यासोबत दाखल होते. नवनीतजी आपलं पण स्वागत आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि विजय रागाईची पण क्रीडा स्पर्धा आम्ही त्यांची कव्हर केली. नवनीतजी आपलं पण स्वागत आहे. आणि त्याचं शर्ट मला अट्रॅक्टिव्ह वाटतं. नेहमी असे अट्रॅक्टिव्ह ते शर्ट घालत असतात. सो वजे साहेब आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि खूप सपोर्ट त्यांचा देखील डोंबिवली प्रीमियर लीगला राहिला आहे. थँक्यू. स्क्वॅकलचा प्रयत्न केला होता मागच्या बॉलवरती आपण पाहिला देखील. इथे मात्र अपील केली जाते. उत्साह प्रचंड. नॉट आउटचा सिग्नल, लगेचच नॉट आउटचा सिग्नल येतो. जबरदस्त गोलंदाजी. ऑलमोस्ट विजय स्टार संघच खेळत होता असं वाटत होतं, कारण की गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील विजय स्टार संघाचा आणि दोन्ही फलंदाज ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले ती देखील विजय स्टार संघाचीच आहे. आणि कीपर देखील आपण पाहिलं तर विजय स्टार संघाचाच होता. ऑलमोस्ट म्हणजेच पहिल्या ओव्हरचा ड्रामा विजय स्टार संघाच्या नावावरती झालाय. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो अश्विनचा वापर केलाय. गोलंदाज अश्विनची फिरकी देखील खूप चर्चेत राहिली आहे डोंबिवली नगरीमध्ये, या कोपळ नगरीमध्ये. आता मात्र
हा स्ट्रोक बनवला गेला, इशात केलं गेलं आणि दबंग अंदाज मध्ये बॉल पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा. मी 4 काय बोललो. ओ एक्झॅक्टली काय घडलंय, बॉल पाहतो आपण कुठे गेलाय आणि आय थिंक मैदान सोडावं लागतंय सनीला. इनोव्हेशन थोडंसं फसलंय, इन्व्हेन्शन फसलंय आणि विकेट इथे मात्र मिळाले अश्विनला. बॉल चुकीचा होता, कदाचित अश्विनने एक्सपेक्टही केलं नव्हतं या बॉलवरती मला विकेट मिळू शकते, पण मिळाली आहे विकेट इथे मात्र मिळाली आहे. सध्या तरी उरात वारं सुटलंय डोंबिवली प्रीमियर लीगचं. नुकताच मिळालेली विकेट सनीची आणि आता मात्र आपण पाहतोय राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आज मात्र वडील देखील आलेत राहुलची मॅच पाहण्यासाठी. पारकर काका देखील उपस्थित झालेत. ओ तो मात्र थांबवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पण पंचांचा सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा आणि धावफल पुढे सरकतंय. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6 धावा. ओ आताचा बॉल आपण पाहतोय, बॉल निघून गेलाय आणि आता मात्र धावा डेफिनेटली 4 मिळतील. चौकार इथे मात्र आला राहुलच्या बॅटमधून. हे मैदान राहुलला नेहमी सूट झालंय आणि या मैदानावरती आतिशी खेळी राहुलची नेहमी पाहिली आहे. ओ पुन्हा एकदा पारकरने हमला करण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बाउन्स मिळाला अश्विनला आणि त्यानंतर कीपरने थोडासा उत्साह, अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. नॉट आउटचा लगेचच सिग्नल येतो. हा एनर्जीने खेळतोय फिल्डिंग करणारा संघ आपण पाहिला तर. पुन्हा एकदा पुढ्यात टाकलेला बॉल, पण आता मात्र बॉल अधिक वळतो आणि सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉलचा. हो आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण योजना विफल झाली आहे. अजून एक यश मिळते गोलंदाज अश्विनला. पाहतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये, ज्याप्रमाणे आधीच मात्र ठरवलं होतं राहुलने एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न, शफल झाले, स्वीप करण्याचा प्रयत्न, नियंत्रण थोडंसं सुटलं, कंट्रोल करू शकले नाही आणि विकेटचं पतन, नुकसान. धक्का दुसरा लागला टीम समा 11 संघाला आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो लिखित येतोय मैदानाच्या आतमध्ये. अकरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज लिखित येतो, अश्विन तयार. आतापर्यंत अश्विनने 2 विकेट परचेस केलेत. ओ दोन्ही पाय एकत्र जोडले आणि त्यानंतर बॅट टर्न केली, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पण तितकी पावर नव्हती या फटक्यामध्ये, त्यामुळे एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 12. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्यात. आपल्या स्क्रीनवरती देखील आपल्याला संपूर्ण स्कोरबोर्ड दिसतंय. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो अश्विन, स्ट्रायकिंग एंडवरती आपण सुशांतला पाहतोय. थांबून टॅप करण्याचा प्रयत्न, अजून एक चांगली फिल्डिंग, क्या बात है. ट्रिपल एस श्रीराम 11 पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आपली पकड निर्माण करतोय, चांगल्या एनर्जीने खेळत आहे. आज सूर्याचं तापमान देखील थोडंसं कमी आणि पण मैदानामध्ये हे खेळाडू तापमान वाढवत आहेत.
खेळाची डिग्री दाखवतात आणि ही डिग्री सेल्सिअस मध्ये कॅल्क्युलेट करणं थोडंसं कठीण आहे. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन कर्णधार आपण पाहिले, दोन कर्णधार एकाच घरातील. आज मात्र डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात. पण आतापर्यंत ऋषीचा पगडा भारी आहे. अर्थातच ट्रिपल श्रीराम 11 संघाचा पगडा भारी आहे. होतं मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन सजवलं. ऋषीला माहिती आहे पवार एक्झॅक्टली काय करू शकतो, कोणत्या क्षणी दावा बनवू शकतो आणि कसं टार्गेट करेल गोलंदाजांना, हे प्लॅन्स बनवले जातात. पण पवारला देखील माहिती आहे ऋषी काय चेंडू फेकेल. त्यामुळे पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट होते आणि एक रन सहजतेने देतो ऋषी देखील. सुशांतला माहिती आहे की सुशांत जास्त स्ट्राईक वरती राहिला तर तो माझ्या अगेन्स्ट धावा बनवू शकतोय. पण ऋषीचा स्मार्ट मूव्ह, सिंगल सहज देतात, एक रन सहज देतात आणि स्ट्राईक पासून दूर ठेवतात. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येतो लिखित. पण लिखितला आता मात्र या डावाचं भाग्य लिहावं लागेल. होतो मात्र पुन्हा एकदा आपण चांगला फटका पाहायला मिळतो. तितकीच चांगली फिल्डिंग, थ्रो येतो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15 धाव धावफलकावरती. पंधरा धावा आतापर्यंत झाल्यात. हो आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, शांत ठेवलं पवारला. चेक. आणि त्याचबरोबरीने मग आपण डोंबिवलीचं अंडरअपचं क्रिकेट अनेक वर्षापासून पाहतो आणि त्या अंडरअपच्या क्रिकेटला मोठं करण्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा राहिलाय, मी विनंती करीन कुमारजी आवटे साहेब आपल्याला, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अनेक स्पर्धा असतील, प्रत्येक खेळाडूच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभं राहणं असेल, हे नेहमी कुमार साहेबांनी करून दाखवलंय. या दादा तुमचंही स्वागत आहे, वेलकम. त्याचबरोबर विनायक दादा आपल्याला विनंती, आपण या आपल्या हस्ते पण काही शुभ सन्मान करणार आहोत आणि सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करीन अनिकेतजी मांजरेकर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण या. आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. मान्यवराचा शुभ सन्मान करणं आल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानणं आपल्या स्पर्धेची ही ओळख राहिलेली आहे. माईची उपदार शाल, त्यासोबतच अगदी नेहमी अविस्मरणीय आठवणीत राहील असा मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. मांजरेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आणि विनायक दादा आपल्याला विनंती, आपण थांबायचं आहे. आणखी एक शुभ सन्मान आहे सध्या तरी व्यासपीठावरती ज्याच्या नेतृत्वाची चर्चा राहिलेली आहे, सिद्धेशी कीर साहेब, आपल्याला विनंती आपणही आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. मान्यवरांचा सन्मान करायला आणि या दृष्टिकोनातून आपण या स्पर्धेचंही एक मोठं विशेष आकर्षण राहिलेलं आहे. मान्यवरांचे धन्यवाद, थँक्यू दादा आल्याबद्दल, आपण या स्पर्धेला सदिच्छित भेट दिल्याबद्दल आणि नेहमी हे असंच प्रेम आमच्या या स्पर्धेवरती राहू द्यात. थँक्यू. त्याचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. आणि यस विनायक दादा आपल्याला विनंती आहे, मग कार्यभार तुमच्याही खांद्यावरती भरपूर मोठा आहे, तर विनंती असेल आता यानंतर मग अंडरअपच्या क्रिकेटमध्ये नेहमी तुमच्या सोबतच एका मित्रासारखे उभे राहिलेले आहेत. याही स्पर्धेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय, पाण्याची योगदान त्यांच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. मी विनंती करीन नवनीतजी वजे साहेब, आपण या, आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. आपण पाहतो मंचावरती सन्मान होताना. ड्रिंक्स ब्रेक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये झाला आणि धावा झाल्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 17 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 17 धावा धावफलकावरती लागल्या. थोडस संघ अडचणीत म्हणावं लागेल टीम बॅटिंग करत असताना जमा 11 संघ, कारण की धावांची तितकी जमावट झाली नाही आहे आणि त्यामध्ये फलंदाजही गमावलेत, त्यामुळे अडचणी थोड्याशा निर्माण झाल्यात. चेक.
शिमस्य मयूर सर, आणखी एक शुभसन्मान आहे आपल्या व्यासपीठावरती. मग मी नुकतंच ज्यांचं वेलकम केलं, ज्यांचं मी स्वागत केलं, विनायक दादा आधीपासूनच. मग आपण हे अंडरआर्मचं क्रिकेट जेव्हा पाहतो ना, अगदी आम्ही लहान होतो तेव्हापासून अंडरआर्मचं क्रिकेट प्रफुल्लित करण्यामागे ज्या व्यक्तीचा खूप मोठा आणि सिंहाचा वाटा राहिलाय, विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या देखील त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. कुमारजी आवटे प्लीज या, तुमचा देखील इथे येतो ते सन्मान केला जाणार आहे. ये दादा ये, या प्लीज या. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आज नक्कीच या यंगस्टर्सच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. डीपीएल सारखी एक मोठी स्पर्धा पार पाडते, पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये या खेळाडूंना तो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणं, असे खूप कमी व्यक्ती आहेत. हे जे लेजंड्स आपण नेहमीच म्हणतो ना, त्याच्यामध्ये मोठा वाटा तुमचाही राहिलाय. डोंबिवलीचं अंडरआर्म क्रिकेट हे नेहमी तुम्हाला लक्षात ठेवेल. थँक्यू सो मच आल्याबद्दल कुमार दादा. जास्ती वेळ घेत नाहीये. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स मयूरजी भोईर सर. हो, मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेयर दाखल होतोय लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये, आणि हॅट्रिक साठी पारितोषिक येत आहे ते म्हणजे संकेत भगत सरांकडून. जर हॅट्रिक घेतली लक्ष्मणने तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. कारण की श्री 11 संघामधून खूप चांगली कामगिरी लक्ष्मणची नेहमी पाहायला मिळाली आहे, आणि लक्ष्मण टॅलेंटेड देखील एक खेळाडू तितका चांगला आहे, आणि त्यासोबतच युट्यूब वरती त्याचे ब्लॉग्सही तितकेच सुंदर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचे ब्लॉग. बॉल डायव्हर्ट होतोय. लिखितने पहिला चौकार तर मारलाय, आणि लिखितसाठी पारितोषिक देखील आलंय टीम लक्ष्मी 11 संघाकडून. जर बॅक टू बॅक 3 चौकार मारले लिखितने तर लक्ष्मी 11 संघाकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. अर्थातच काय तर गोलंदाजावरती देखील पारितोषिक आहे, फलंदाजावरती देखील पारितोषिक आहे. आपण एन्जॉय करतोय डोंबिवली प्रीमियर लीग, आणि या प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने पारितोषिकांचा वर्षाव लागलाय. मी आधीच सांगितलं होतं स्वप्नांचं शहर डोंबिवली आहे, आणि इथे मात्र ही क्रिकेटची माया झाली आहे, आणि या क्रिकेटच्या मायामध्ये हे सर्व खेळाडू चमकतात. ओ लिखितने पुन्हा एकदा प्रयत्न केलाय, पॉवरफुल स्ट्रोक जनरेट करण्याचा प्रयत्न होता. आधीच मात्र थोडासा स्ट्रेच झाला होता. एक पा पुढे टाकला, गुडघ्यावरती अर्धा बेंड होत असताना पुल करण्याचा प्रयत्न, आणि एक धावेतून मात्र मिळेल. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय ट्रिपल विजन. गोलंदाजही आपल्याला दिसतो, फलंदाजही दिसतोय, आणि त्यासोबत आणि हे सेलिब्रेशनही दिसतंय. विकेट आली आहे. पवारचा संघर्ष मैदानामध्ये सुरूच होता, आणि या पवारला आता मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. विकेट मिळाली ती म्हणजे गोलंदाज लक्ष्मणला. हो, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं दिनेश दळवी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक काळ ज्या खेळाडूची दहशत आपल्याला पाहायला मिळाली होती, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचं वर्चस्व राहिलं होतं. जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्यांचेच मित्र संकेत भगत सरांनी मात्र पारितोषिक लावलंय. जर दिनेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चौकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल संकेत भगत सरांकडून. पारितोषिक लावली जातात. बॉलर वैरी पारितोषिक कंटिन्यू आहे. हॅट्रिक जर घेतली. ओ पायावरती बॉल, क्लास. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. डीडीचा जलवा, डीडीचा हा दमदार स्ट्रोक. सव्वीस धावा धाव फलकावरती. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. ओ आता मात्र सेट. लेजंड्स आर ऑलवेज लेजंड. दाखवून दिलं दिनेश दळवीने, कधी सरळ बॅटने तर कधी उलट बॅटने, पण रिझल्ट तोच जो दिनेश लावायचा. चेक सॉरी सर, दिनेश दादांसाठी पारितोषिक आलंय. लगातार 3 बॉल 3 चौकारांसाठी. किसन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, नवनीतजी वजेसाहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, आणि संकेतजी भगतसाहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि टीम विजय स्टार करूनही 500 रुपयाचं पारितोषिक. वा, ओडी यू कॉम्बॉक्स. 2 तर आले. तिसरा हवा आहे. फुल टॉस स्ट्रेट. ओ या बॉल वरती कदाचित दिनेशही थोडा निराश होईल, कारण की हा बॉल होता की या बॉल वरती अधिक धावा बनवू शकला असता. पण दिनेशचा हा क्रम आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती आलाय. सुरुवातीच्या काळामध्ये दिनेशला आपण टॉप ऑर्डर मध्ये खेळताना पाहायचो. आता मात्र जसे खेळ डेव्हलप होतोय मॉडर्न डे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं की अग्रेसिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे, आणि त्यावेळी स्वतःचा रोल समजला आणि पिन हिटरच्या भूमिकेमध्ये आपण या मॅच मध्ये पाहतोय. आणि आल्या आल्या 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला देखील मिळालेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. आपल्या स्क्रीनवरती आपले प्रेक्षक मायबाप पाहतोय, जे मात्र सकाळच्या सत्रामध्येच उपस्थित झालेत.
अक्षय मोरे देखील आहेत, त्यासोबत हेमंत भोईर साहेब देखील आहेत. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय त्यांचा मागे प्रेक्षकांचा हा ताफा. गोलंदाज सूरज बॉलिंग मार्कवरती. ओ लक्ष्मी 11 विपक्ष लक्ष्मी 11 आणि बॅटल जिंकले कॅप्टन लक्ष्मी 11च्या लिखितने. ठोकला सूरजच्या अगेन्स्ट चौकार आणि धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. आपल्या बटालियन मधला आपल्या योद्ध्याचा खेळ माहिती आहे, त्यामुळे सूरजवरती कशा प्रकारे हल्ला करायचा आहे हे सेनापतीला माहिती आहे. लिखितने दाखवून दिलंय. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय आणि त्याच्या बॅटमधून जर सलग 3 चौकार आले तर लक्ष्मी 11 संघाकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सूरजचा पुढचा बॉल. ओ पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय. पकडण्याचा प्रयत्न. लक्ष्मणच्या आवाकाच्या बाहेर बॉल निघून जातोय आणि धावा पुन्हा एकदा मिळतात त्यामध्ये 4. बॅक टू बॅक 2 चौकार. कधी दिनेश मारतोय तर कधी लिखित आणि धावा इथे मात्र पुन्हा एकदा मिळतात त्यामध्ये जमा 11 संघासाठी 4. जमा 11 अडचणीत वाटत होता. कालही असंच पाहिलं होतं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये ज्यांचं विशेष प्रभुत्व राहिलंय पुढच्या 12 बॉलमध्ये खेळ बदलताना आपण पाहिलाय. ओ आताचा बॉल सरळ सोडून दिला. बॅक टू बॅक 2 चौकार तर आलेत. संधी आहे पारितोषिक पटकावण्याची, संधी आहे आपलं नाव छापण्याची. प्रयत्न तर केला, प्रयत्न तर करतो आपण. पंचांचा सिग्नल पुन्हा एकदा वाईट बॉल. अर्थातच या 2 बॉलमध्ये सूरजने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 10. दबाव स्पष्टपणे दिसतोय. ही स्पर्धा फार मोठी आहे. हा मोठा मंच आहे कारण की कालच्या दिवसामध्ये आपण इतिहास घडताना पाहिलं, काही खेळाडूंना रडताना पाहिलं आणि काही खेळाडूंच्या भावना दुखावताना पाहिलं. एक संघ हसत होता, एक संघ रडत होता. हा क्रिकेटचा खेळ तर पाहायला मिळाला. ओ आताचा बॉल आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो शरीराच्या दिशेने हा बॉल येणारा आणि इथं मात्र लेग बाय स्ट्राइक धाव. एकेचाळीस धावा फलकावरती 41. 41 आतापर्यंत झाला. स्ट्रायकिंग एंड वरती दिनेश. हो इथे मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. प्लॅनिंग बनवली आहे सूरजच्या अगेन्स्ट. आपण पाहतो फुटवर्कचा चांगला वापर करतात दोन्ही फलंदाज की एक सेटअप क्रिएट केलाय की सूरजच्या अगेन्स्ट थोडंसं शफल होऊनच खेळण्याचा प्रयत्न. मला अजूनही आठवतोय गतवर्षी प्रणव पांथरमध्ये पहिलं षटक हाताळताना आपण सूरजला पाहायचो आणि गेल्या वर्षीचा प्रणव पांथर चॅम्पियन संघ होता आणि त्या चॅम्पियन संघामध्ये सूरजची खूप चांगली कामगिरी होती. ओ इथे मात्र सुवचेट आणि धावा पुन्हा एकदा मिळते त्यामध्ये 4. लिखित मात्र या धावाचं भाग्य लिहितोय आपल्या सुंदर फलंदाजीने. धावा 4. क्या बात है. लिखित जबरदस्त बॅटिंग करतो. लक्ष्मी 11 संघामधून आपण पाहतो खूप लोअर ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना, पण आज मात्र हा मंच मिळालाय ना लिखितला देखील स्वतःला सिद्ध करण्याचा. तर आत्मविश्वास देखील तितका झळकतोय. पंचांचा सिग्नल आला वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स. एका चौकारानंतर वाईट बॉल. आपल्याच संघातील गोलंदाजाला आडे हात घेतलाय. पुन्हा एकदा चपराक बिल्ला शॉट. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. शुभम
पहिलं सत्र फार इंटरेस्टिंग राहिलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं ट्रिपल श्रीराम 11चा बोलबाला होता. जमा 11 संघ अडचणीत सापडला होता, पण अडचणीत आलं समोर फलंदाज लिखित, त्याने मात्र या मॅचचं भाग्य लिहायला सुरुवात केली. दिनेशची साथ मिळाली आणि या दोघांनी मात्र धावा जमवल्या आपल्या संघासाठी. 51 आणि 52चं लक्ष्य इथे मात्र उभं केलंय. पुढच्या 12 बॉलमध्ये खेळ बदललाय, खेळामध्ये थोडं परिवर्तन झालंय, पण परिवर्तन आता मात्र आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल, कारण की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 2 कॅप्टन्ससह आमचे कॉमेंटेटर्स देखील तयार आहेत. येस, थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे कॅप्टन्स माझ्यासोबत आहेत. मान्यवरांना विनंती करतोय, कुमार दादा आपल्याला विनंती, आपण या आपल्यास आपण टॉस करणार आहोत. या कुमार दादांना विनंती, आपण या टॉस करूया. तुमच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सना सूचना, टॉस कॉइन आपण रीड करूयात. एका दिशेला आहे डोंबिवली प्रीमियर लीग, दुसऱ्या दिशेला आहे भवानी स्पोर्ट्स. कोण कॉल करताय? ट्रिपल एस. माइंड गेम्स इथे सुरू झाल्यात आणि टॉस इथे जिंकलेला आहे. थँक्यू सो मच कुमार दादा, धन्यवाद. आपण विराजमान होऊ शकता. पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा आणि तिकडून मॅच एन्जॉय करा. संकेत सर, गत वर्षीचं विजेतेपद, ती ट्रॉफी प्रणव पॅन्थर्स या संघाला मिळवून दिली होती. ॲज अ कॅप्टन काय अचीव्ह केलं हे आता सांगण्याची आवश्यकता नाहीये. मग मात्र DPL खेळताना जेव्हा ते थोडंसं आणखी प्रेशर असतं का, आणि निर्णय काय असणार आहे? निर्णय पहिला फिल्डिंग करू आम्ही. प्रेशरचं काय ना, खेळून खूप सवय झाली प्रेशर हँडल करायची, आणि टीमला पण ते सांगतो प्रेशरमध्ये खेळू नका, पूर्ण कॉन्फिडन्सने खेळा, ओव्हर कॉन्फिडन्स नको, कॉन्फिडन्सने खेळा, नक्की आपण जिंकू यावर्षी सुद्धा. आणि तीच टीममध्ये खूप चांगले आहेत. रुचित, विशाल वगैरे, रोहित चांगले प्लेयर आहेत, आणि गेल्या वर्षी 2-3 विजेतेमध्ये होते. सूरज आणि राजू सुद्धा लक्की चाम्प आहेत आमच्या टीममध्ये, त्यांचा फायदा तो आम्हाला सुद्धा होईल. आणि लीगबद्दल बोलायचं तर खूप चांगलं आयोजन, खूप मेहनत घेतात. कोणतीही डोंबिवली लीग म्हणजे कोणतीही टुर्नामेंट आयोजन करण्यासाठी खूप मेहनत लागते, आणि हे डोंबिवली प्रीमियर लीगचे सर्व कार्यकर्ते 2-3 महिन्यापूर्वीच ही संकल्पना आणतात आणि खूप प्रचंड मेहनत घेतात. त्यांचे खूप खूप आभार, आणि पुढे स्पर्धा अशीच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व्हेरी वेल सर, थँक्यू सो मच. ट्रिपल एसचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. टॉस किती महत्वाचा होता, आणि समोर देखील आता अशा कर्णधारासमोर लढायचं ज्यांनी सिद्ध केलेलं आहे, सिद्ध तुम्हालाही करायचं आहे. नामी संधी आहे, कसं वाटतंय स्पर्धा खेळताना? नक्कीच स्पर्धा खूप चांगली आहे, आणि लास्ट इयर मी पण प्रणव पॅन्थरमधूनच खेळत होतो. तर नक्की आम्ही टॉस जिंकलो तरी बॅटिंगच करणार होतो. इथे आम्ही बॅटिंग करून स्कोर देणार होतो, त्यामुळे समोरच्या टीमला प्रेशर देऊन नक्कीच त्यांचं मोरल डाऊन करणार होतो. बट ठीक आहे, टॉस हरलो तरी बॅटिंगच आली. आम्ही नक्कीच 55-60 पर्यंतचा टार्गेट करू. बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ तुमचा घेत नाहीये. बेस्ट ऑफ लक ट्रिपल एस कॅप्टन, बेस्ट ऑफ लक संकेत भगत SP टर्फचे कॅप्टन. टॉस जिंकलेला आहे, नाणेफेकीचा कौल झालाय, टॉस जिंकलाय संकेत भगत म्हणजेच SP टर्फच्या कॅप्टननी. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग निवडली आणि बॅटिंगसाठी ट्रिपल एस टीमला आमंत्रित केलेलं आहे. थँक्यू सो मच. जाऊयात कमेंट्री बॉक्सच्या दिशेने. ओव्हर टू यू मयूर सर. येस, थँक्यू. डोंबिवली प्रीमियर लीग 2 ते 3 महिन्यांची मेहनत, पण ज्याप्रमाणे मी या कमिटी सोबत जोडला गेलो होतो, खूप आधीपासून यांची मेहनत सुरू होती, आणि ऑलमोस्ट नोव्हेंबरमध्येच त्यांनी पाहिलं होतं की एक्झाम शेड्यूल कधी आहे आणि एक्झाम शेड्यूल कधी कंप्लीट होतं, आणि त्यानंतरच आपण ही स्पर्धा ठेवूयात. चेक. आपण व्यासपीठावरती आमंत्रित करतोय संदीपजी म्हात्रे सर, आपल्याला विनंती असेल आपण या. जयरागाई संघामध्ये अनेक वर्षापासून ज्या खेळाडूचं एक मोठं योगदान राहिलेलं आहे, मग DPL ची स्पर्धा यासाठीच ओळखली जाते. ही आपली स्पर्धा आहे, मग इथे आपल्या खेळाडूंना, आपल्या लेजंड्सला सन्मान देणं आणि त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करणं ही ओळख राहिली आहे. या संदीप सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. संदीपजी म्हात्रे सर जयरागाई संघातला एक अविभाजित घटक राहिले आहेत अनेक वर्षापासून. आपल्यालाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि इथे उपस्थित राहून सामना एन्जॉय करा. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. स्वागत आहे आपलं सर्वांचं खेळाच्या मंदिरात, सर्वांचं मनपूर्वक स्वागत, कारण की आपण डोंबिवली प्रीमियर लीग एन्जॉय करतोय. स्वप्नांचं शहर, आणि आज मात्र ही स्वप्नांच्या शहरामध्ये डोंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे खेळाडू त्या ब्रिज वरून जात आहेत. कोणाला डेस्टिनी कंप्लीट होईल आणि त्या पुलाच्या पलीकडे कुणाचं नाव आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल, गोलंदाज सनी, बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती रेशवी. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉल वरती सिंगल. वाईस अँड वर्सा ऑपोजिट आता आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं ऋषी गोलंदाजी करत होता आणि स्ट्राईक वरती सनी होता. आता मात्र गोलंदाजी सनी करतोय
आणि स्ट्राईक वरती ऋषी पण त्यांच्या संघातील अजून एक साथीदार येतातच पवन स्ट्रायकिंग एंड वरती. दोन्ही विजय स्टारचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. थांबवून स्वागत करण्याचा प्रयत्न, जागा मिळाली होती या फटक्यावरती. पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न पवनचा. ऑलमोस्ट विजय स्टार संघच विभागला गेलेला दिसतोय, कारण की कीपर देखील विजय स्टार संघाचा, फिल्डिंग करणारे बरेचसे खेळाडू देखील विजय स्टार संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात देखील विजय स्टार संघाचेच खेळाडू करतात, पण संघाची नावं आपण पाहिली तर ट्रिपल एस जमा 11 आणि ट्रिपल एस श्रीराम 11 आणि जमा 11 आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात हे दोन्ही संघ देखील एकच आहेत, कारण की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या दोन्ही संघांचं एकत्रीकरण आणि त्यानंतर एक चांगली संघ बांधणी केली जाते. कारण की एका बाजूला विशाल आहे तर एका बाजूला आपण ओमकारला पाहतोय. पहिल्याच फेरीमध्ये हे दोन मित्र अर्थात दोन संघ मालक एकमेकांच्या समोर आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4. आतापर्यंत चेंडू झालेत या षटकातील 3 चेंडूमध्ये 4 धावा आणि टार्गेट करायचं ते म्हणजे 52. टार्गेट इथून मात्र कोणता गोलंदाजाला केलं जाईल. पवन स्ट्रायकिंग इन वरती अनुभव प्रचंड आहे. पवनकडे पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॉडमॅनचा वापर. थोडासा स्केट, बॉडीचा बॅलन्स जात होता तरी देखील चांगली फिल्डिंग. शेवटपर्यंत चेंडू वरती नजर आणि त्यामुळे थोडासा फायदा ठरतोय. मी आधीच सांगितलं होतं की फिल्डिंग युनिट गोलंदाजांना एक वेगळी शक्ती प्रदान करत असतं आणि त्यामुळे फिल्डिंग युनिटचं शक्ती प्रदर्शन हे बलवान राहिलं तर गोलंदाज देखील तितकाच आत्मविश्वासाने गोलंदाजी करू शकतोय. इथे मात्र पुन्हा एकदा फुलवलेचा बॉल हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. एक धावेतून मात्र मेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 52 धावांचा चेस करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातोय. ट्रिपल एस श्रीराम 11 ने पहिल्याच सुरुवात करत असताना आपण पाहतो ओपनिंगलाच पवन आणि ऋषीला पाठवलं. पीआर ची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीलाच पीआर वापरलाय. बघत किती फायदा ठरतोय, कारण की सध्याच्या घडीला पीआरचा जमाना आहे. ज्याचा पीआर चांगला आहे, ज्याचा सोशल मीडियावरती तितकंच नेगेटिव्ह गोष्टी येत नाही आणि बरेचसे सेलिब्रिटी पीआरचा वापर करतात. पण ट्रिपल एस श्रीराम 11 ने मात्र आपल्या संघाची भक्कम जोडी आघाडीलाच पाठवली आहे. पवन आणि ऋषी. ऋषीला मी शेवटपर्यंत पाहिलं. मागच्या वर्षी देखील ऋषीचा खेळ पाहिला होता. डीपीएल मध्ये खूप जबरदस्त खेळ ऋषीचा राहिला होता. खल्लास स्ट्रीट 1-4 संघामधून गेल्या वर्षी खेळत होता आणि त्या वर्षी देखील आपण पाहिलं तर पूर्णपणे छाप सोडली होती ऋषीने. पण आता मात्र बॉलिंग मार्क वरती सिद्धेशला आपण पाहतोय. आपण नेहमी त्याचा परफॉर्मन्स पाहिला. ऍज अ कॅप्टन नेहमी संघाला घेऊन जातो आणि संघाला लीड करत असताना अनुभवी खेळाडूंना रिस्पेक्ट देत असताना ऋषीला खेळताना आपण पाहतो. सिद्धेशचा पहिलाच बॉल फलंदाजापासून दूर. पवनकडे देखील टायमिंग फार प्रचंड आहे, कारण की वेगवान गोलंदाज समोर देखील तो फुटवर्कचा अगदी शांतपणे वापर करतो आणि अगदी स्टंपच्या जवळ आलेला बॉल लेट कट खेळण्याचा विशेष प्रभुत्व आहे पवनकडे. एक्सपिरियन्स इट्स अ गुड टीचर असं म्हटलं. आता हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न. एक धावेतून मात्र मेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9 धावा धावफलकावरती इथे मात्र लागल्या गेल्यात. डोंबिवली प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि या डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने मैदानाचा आतमध्ये तर या सर्व खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, पण या मैदानाचा आढावा घेत या खेळाडूंचा सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तो सुंदर खेळ फक्त आत्मसात नाही तर आपल्याला अनुभवायला देखील मिळतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे ते म्हणजे अमित एडिट्सला, अर्थातच आमचे अमित सावंत. आणि खूप चांगली मेहनत करतात हे पाहिलं देखील. कालच्या दिवसापासून खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील होते आणि स्वतः कॅमेरा अँगल देखील पकडत होते आणि संपूर्ण शरचित्र कॅप्चर करत होते. आज देखील मी अमितला बोलत होतो की खूप मेहनत केली जाते, कारण की एका एडिटरला
कार्य करण्यासाठी किती परिश्रम घ्यावा लागतो दिवस रात्र, कारण की स्पर्धा संपते पण एडिटरची स्पर्धा संपत नाही. एडिटर मात्र जागाच असतो. सर्व खेळाडू झोपतात पण एडिटर जागा असतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा एडिटर त्याच वेळेला येतो आणि अमित पुन्हा एकदा मॉर्निंग सेशन मध्ये आला आणि ही मेहनत पाहिली त्यांच्याच मित्रांनी, अर्थातच आमच्या अनिकेत मांजरेकर साहेबांनी. आणि अनिकेत मांजरेकर साहेबांनी इथे मात्र त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक देखील दिलंय. अमितचं इथे मात्र कौतुक आणि स्पेशली हे यंग टॅलेंट सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती खूप चांगलं काम करतंय आणि अशीच ग्रोथ अमितची पाहायला मिळेल अशी अपेक्षा करतो. अनुभवतो पुन्हा एकदा धावाकडे. बॉटम हँडचा वापर एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13. 13 धावा धावफलकावरती. अगदी शांतपणे धावांचा चेस करण्याचा प्रयत्न, कोणतीही जोखीम इथून मात्र घेतली जात नाहीये. माहिती आहे की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. प्रोसेस समजली आहे ना की एक्झॅक्टली आपण कुठे जाऊन कधी धावा बनवू शकतो. इथे मात्र शफल होऊन ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून राहुल पारकर येतो. दोन्ही राहुल धावले आणि एका राहुलने बॉल पकडला. कारण की आपण पाहतो फायर लेग मध्ये राहुल म्हात्रे आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये राहुल पारकर आहेत. डीप मिड विकेट मध्ये आपण दिनेश दवीला पाहतोय आणि काव कव्हर्सला डीप काव कव्हर्सला आपण सुशांतला पाहतोय. त्याचबरोबर डीप लॉंग ऑन मध्ये विशाल, लॉंग ऑफ मध्ये लिखित, त्यासोबतच गणेशला आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये आणि डीप कव्हर पॉइंटला आपण रोहितला पाहतोय आणि थर्ड मॅन मध्ये ओमकार. अशा प्रकारे विवरचना. ओ यष्टीरक्षक सनी चांगले एफर्ट. एक धाव तरी देखील मिळते. सिद्धेश मात्र प्रयत्न करतो. सिद्धेशला देखील माहिती ही जोडी तोडणं फार गरजेचं आहे, कारण की काल पाहिलं होतं मैदानाच्या आतमध्ये जी जोडी टाइम स्पेंड करते ती मात्र डोकेदुखी ठरते. पण प्रेक्षकांना मात्र मजा येते ही मॅच पाहायला. ते मात्र आवर्जून उपस्थित होतात या DPL ला एन्जॉय करण्यासाठी. ओ इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये क्रिकेट थोडासा डेव्हलप झाला आणि आता मात्र अग्रेसिव्ह इंटेंट आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या दिवसामध्ये थोडं संयमी खेळ पाहायला मिळतं, पण यस डेफिनेटली मी सकाळीच अंकेश सोबत चर्चा करत होतो आणि मी म्हटलं देखील, कारण की आज सर्व यंग ब्लड आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि सगळे अग्रेसिव्ह खेळाडू आहेत. त्यामुळे ते अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासोबत संकेत भगत आज इन ऍक्शन मध्ये तर मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 16. धावा धावफलकावरती. ओ ड्राईव्हचा फटका, सुंदर फटका आहे. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार पवनच्या बॅट मधून. स्ट्रोक पवनचा. उद्या मात्र आपण पाहतो लेग बायचा सिग्नल येतो. एका धावेच्या मदतीने धावसंख्या ऍड होतीये. स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21 धावा. इथे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. राहुलने एफर्ट तर दाखवले पण बॉल निघून गेलाय गॅप मधून. ऋषीच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार.
एक भाई पे दूसरा भाई हावी हो रहा है। सनी विपक्ष ऋषि, इंटेलिजंट ऋषि, ओ बडा सुपरस्टार सनीचा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट मिळाली आहे की काय? विकेट मिळाली आहे आणि सुपरस्टार सनी सोबत आपल्याला पाहायला मिळतं सेलिब्रेशन संपूर्ण संघाचं, कारण की ऋषीचं इंटेलिजन्स आता मात्र फेलियर मध्ये बदललंय. विकेट इथे मात्र मिळाली आहे. हो आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, विकेट मिळाली आणि त्यानंतर बॉल हवेमध्ये फेकला गेला आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र नवीन फलंदाज एंटर होता सूरज. ऋषीची विकेट फार महत्वाची होती. 52 धावा जर कोण सहज चेस करू शकत होता टॉप ऑर्डर मधून, चांगला बेस देत आणि आपल्या संघाला लक्झरी प्रदान करण्याचं काम ऋषी करू शकत होता आणि त्याची विकेट मिळाली आहे. अर्ध्यावरती ऋषींनी साथ सोडली आणि यश मिळालं, ते म्हणजेच गोलंदाजी करत असताना टीम जमा 11 संघाला. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय स्प्लिट स्क्रीन, तिन्ही अँगल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज, फलंदाज आणि त्यासोबतच पूर्णपणे खेळपट्टी कव्हर केली जाते. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग 9 सेकंडवरती थ्रो येतो. एकाच धावेतून मात्र मेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 26 बनवायच्या आहेत. आतापर्यंत या 26 धावा बनवण्यासाठी आपण विचार केला तर 17 चेंडू घेतलेत. अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडूंमध्ये देखील 26 धावा बनवायच्यात. अर्थातच अर्धलक्ष तर कंप्लीट झालंय, अजून अर्धलक्ष पार करायचं आहे. इथून मात्र रौद्र रूप धारण करावं लागेल, कारण की एखाद 2 डॉट बॉल समीकरण बदलवेल. पण बघूया आता टीम ट्रिपल श्रीराम 11 संघाची स्ट्रॅटेजी काय. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न सूरजचा, एक धावेतून मात्र मेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आपण पाहतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक. आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण पाहूयात आपल्या स्क्रीनवरती ज्या क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात, त्या ट्रॉफीज साठी सुरू असलेला रणसंग्राम. आणि या क्रिस्टल ट्रॉफीज आम्हाला प्रोव्हाइड केल्यात अर्थातच सन्माननीय अनमोलजी वावन म्हात्रे साहेबांनी. जबरदस्त या ट्रॉफीज आहेत, कारण की या क्रिस्टलची धार आणि या क्रिस्टलच्या धारेवरती कोणाचा हात असेल, कारण की ही ट्रॉफी उचलण्यासाठी तितकंच दमदार खेळाडू हवा, कारण की ट्रॉफीचं वजन देखील तितकंच आहे. आणि आपण आपल्या स्क्रीनवरती या सायकल्स पाहतोय ज्या आम्हाला प्रोव्हाइड केल्या, त्या म्हणजेच सन्माननीय सुजय विचारे साहेबांनी, त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपण पाहतोय, मॅन ऑफ द सिरीजची सायकल आपण पाहतोय जे आम्हाला प्रोव्हाइड केले. अर्थातच BMW सायकल बॅनर स्पोर्ट्सचे सुरेश अरुण साहेबांनी ते आम्हाला प्रोव्हाइड केली आहे. आणि त्यासोबतच आपण शूज देखील तिथे पाहतोय, ते शूज आम्हाला प्रोव्हाइड केले स्वप्नीलजी महाडेश्वर साहेबांनी. अर्थातच परफेक्ट ट्रिप प्लॅनरच्या माध्यमातून हे सर्व ॲक्सेसरीज आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेत. आणि आपण एका बाजूला पाहतोय ज्या ट्रॉफीज आहेत, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफी आम्हाला प्रोव्हाइड केल्यात त्या म्हणजेच सन्माननीय रोहनजी मोरे साहेबांनी. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपण ज्या ट्रॉफीज पाहतोय, मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या ट्रॉफीज आम्हाला प्रोव्हाइड केल्यात त्या सन्माननीय समीरजी भोईर साहेबांनी, अमोलजी वाडिले साहेबांनी. पण जबरदस्त या संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जितेशजी पाटील साहेब आणि अक्षयजी गुरव साहेबांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचं देखील वेलकम. अर्थात अक्षय गुरव एक यंग टॅलेंटेड धारदार खेळाडू मात्र या स्पर्धेमधून जरूर बाहेर गेला, पण DPL ची ओढ पुन्हा एकदा अक्षयला खेचून आणलंय या मैदानावरती. पहिलाच बॉल ऑल साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती धावा 4 मिळाल्यात. राहुल मात्रेवरती हमला सूरजचा, धावा 4.
राहुल म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आहे. राहुल म्हात्रेची कारकीर्द अनेक वर्ष आपण श्रीलेवन संघामध्ये राहुल म्हात्रेला खेळताना पाहिलंय, अँडी इलेव्हन संघामध्ये खेळताना पाहिलंय आणि त्यांचेच कॅप्टन अर्थातच कर्णधार अँडी इलेव्हन संघाचे आपण पाहतोय ते म्हणजेच संकेत भगत. आणि संकेत भगत सरांकडून इथे मात्र पारितोषिक आलं. हॅट्रिक जर घेतली राहुल म्हात्रेने तर रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र राहुलला दिलं जाईल. संकेत मात्र कालपासून या स्पर्धेचा आनंद घेतो. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. ओ बॅक टू बॅक 2 चौकार. म्हात्रेचे काना मात्रे ठीक केलेत सूरजने आणि 2 चौकार लगातार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉटम हँडचा वापर करतोय सूरज. मी आधीच सांगितलं होतं की गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघामध्ये सूरज खेळत होता. तर सूरजकडे या मैदानाचा अनुभव, या डीपीएलचा प्रेशर कसा झेलायचा हे सूरजला माहिती आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आला आणि आतमध्ये आल्यानंतर तो खेळाडू हायलाइटही होतोय. 2 बॅक टू बॅक चौकार. ओ इथे मात्र विकेट मिळाली आहे. विकेट इथे मात्र मिळाली आहे. 2 चौकारांचं उत्तर दिलंय ते म्हणजे राहुलने आणि माघारी पाठवलंय सूरजला. धक्का लागलाय तो म्हणजेच ट्रिपल एस श्रीराम इलेव्हन संघ. सबकी पसंत निर्मा. हा तर सबकी पसंत सध्या तरी डोंबिवली प्रीमियर लीग आहे. आपली हक्काची स्पर्धा आणि प्रेक्षकही ज्याप्रमाणे उपस्थित होतात. चांगला रिस्पॉन्स मिळतोय डीपीएल ला या 3ऱ्या सीझन मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अश्विन येतोय नवीन फलंदाज. 3 चेंडू फेकण्यासाठी 2 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. कारण की आपण पाहतोय 16 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं बंधनकारक आहे. राहुल तयार होतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. हो अर्ध्या विकेट वरती हा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. राहुलचं हेच तर अस्त्र आहे. राहुल वरती अटॅक करायचा असेल तर तुम्हाला फुटवर्कचा वापर करावा लागेल. या तर तुमचं बॅकफूट खूप स्ट्रॉंग हवं. ड्राईव्ह करणं राहुलच्या अगेन्स्ट थोडंसं कठीण आहे. कारण की आपण पाहतो राहुलची लेंथ आहे ती गुड लेंथ स्पॉट वरती आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. जर फलंदाजाची रीत चांगली आहे किंवा स्वीप करण्याला जास्त ज्याला जमतंय तो फलंदाज जरूर हावी होऊ शकतो राहुल मात्रेवरती. पण राहुलकडे त्याचा देखील तोडगा आहे कारण की अनुभव प्रचंड. मात्र डगआउटच्या दिशेने पवेलियन मध्ये जातोय. चिंतेचं वातावरण, प्रश्न निर्माण झालेत. आता डाव कोण जिंकेल. विकेट आली आहे आणि या विकेट नंतर जमा 11 संघ थोडासा सेलिब्रेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा आक्रोश निर्माण झालाय, हा संयमाचा बांध तुटलाय. पण विजय कोणाचा होईल कारण की डाव कधीही कुठेही फिरतोय. या डावाचे डाईस जर आपल्या हातामध्ये असले तरी या डाईस मधून काय पडेल हे सांगता येत नाहीये. यानंतरच्या संघाने देखील सज्ज राहायचंय कारण की आमचा
एंट्री गेट मधूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. अर्थातच आमच्या व्यासपीठावरूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करायचं आहे. तुमचं अरायवल, तुमचं डिपार्चर हे संपूर्ण आमच्या व्यासपीठावरतूनच होईल. आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय DPL कमिटीचे हे यंगस्टर. ओमकारला आपण पाहतोय, रोहितला पाहतोय, राकेशला पाहतोय, मयुरेशला पाहतोय. खूप मेहनत करावी लागते स्पर्धा राबवण्यामध्ये. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पारितोषिक पटकावणं जितकं कठीण आहे त्याहून कठीण एक स्पर्धा राबवणं आहे, हे मात्र या संपूर्ण यंगस्टर्सला आता कळालं असेल. आणि 16 मिनिटं कंप्लीट झाली. अर्थातच या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागेल. पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न दिनेश. बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर चर्चा होत असते दिनेशची. आणि आता मात्र दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिलाच बॉल लेंथ शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय. फुल टॉस बॉल, एक धावेतून मात्र मिळाली. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावेंची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा, 5 मध्ये 11 करायच्यात. पुढे निघालाय, हलक्या हाताने प्लेस केलाय. खेळाडू तैनात आहे. फाईन लेग मध्ये हा बॉल येतोय. सिद्धेशची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि एकच धावेतून मात्र मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बेचाळीसाव्या धावफलकावरती 42. स्वीप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय की काय? विकेट इथे मात्र आली आहे. विकेट मिळाली आहे मैदानाच्या आतमध्ये. जमा 11 संघाने आता मात्र आपल्या संघासाठी एक संजीवनी निर्माण केली आहे आणि मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की हा नवनिर्माण डोंबिवली प्रीमियर लीगचा चषक उचलायचा आहे, ही क्रिस्टल ट्रॉफी उचलायची आहे, तर शेवटपर्यंत लढाई करावी लागेल. प्रत्येक मॅचची अहमियत समजावी लागेल. आणि या मॅच मध्ये जोर टाकत असताना, दम टाकत असताना दिनेश दवे आणि जमा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो तुषार. नवीन फलंदाज तुषार हुशार आहे. तुषारला माहिती आहे काय करायचंय. 3 मध्ये 10 करायच्यात. पहिलाच बॉल. कहाणी में ट्विस्ट. आतापर्यंत जे कमावलं ते या बॉलवरती गमावलं. धावा इथं मात्र मिळाल्या तर म्हणजे 5. नशिबाचा पंजा आलाय टीम SSS श्रीराम 11 संघासाठी. मागच्या बॉलवरती जे घडलं, जमा 11 संघ देखील आता थोडा तरी थरथर सुटला असेल. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती तुषार. 3 बॉल 5चं समीकरण. पहिलाच बॉल इथे मात्र फेस करत असताना स्विच. थोडासा फंबल, एकदा कंप्लीट झाली आहे. बॅटरही स्किट होतोय. या एकाच बॉलवरती किती ड्रामा आपल्याला पाहायला मिळतं. इव्हेंटफुल ओव्हर दिनेश दळवीची, ज्यामध्ये आपल्याला 6 चेंडू 12 धावा डिफेंड करायच्या होत्या. पहिले 2 बॉल आपल्याला पाहायला मिळाले शांतपूर्वक. त्यानंतर आली विकेट नंतर आपण पाहतोय हा पंजानंतर ही सिंगल. समीकरण आता मात्र आपण पाहतोय जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. 2 बॉलमध्ये 4, एका बॉलमध्ये 1 चौका राहिला तर मॅच इथेच फिनिश. पण 2 बॉलमध्ये 4 दिनेश देईल का? स्ट्रायकिंग इनवरती ऋषी. मॅच जबरदस्त क्रुशियल सिच्युएशन मध्ये आली आहे आणि या क्लोज एन्काउंटर मध्ये कोणाचा विजय होईल? 2 बॉल 4. दिनेश तयार. स्ट्रायकिंग इनवरती ऋषी. 1 अथॉरिटी इथे मात्र कंप्लीट करतोय. लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा नो बॉलचा सिग्नल. कहानी में ट्विस्ट. डर सबको लगता है, गला सबका सूखता है. कोण म्हणतं अनुभवी माणसांकडून चुका होत नाही. अनुभवी माणसा ज्यावेळी चुका करतात त्या चुकातून शिकूनच तर अनुभव मिळत असतं. म्हणूनच म्हणतात एक्सपिरियन्स इट्स अ गुड टीचर. पण या अशा सिच्युएशन मध्ये दिनेश दवीला चमत्कार करावा लागेल. चमत्कार होतो मित्रांनो, पण मेहनत करणाऱ्यांसोबतच चमत्कार होतो. इथून मात्र खांदे टाकू शकत नाही, कारण की दोन्ही संघांना आपल्या मजबूत खांद्यांनीच मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झगडावं लागेल, फाईट करावी लागेल. कारण की समीकरण थोडंसं अवघड वाटतंय. धावा जशा कमी झाल्यात, प्रेक्षकांचे डोळे देखील मोठे होत आहेत, कारण की ही मॅच तितकी मोठी झाली आहे. पहिलीच मॅच दमदार आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 3. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, लिखितकडे हा बॉल जातो. एकदा कंप्लीट केले, दुसरा जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. थोडासा ऑर्थोडॉक्स. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? काय झालंय?
म्हणतात ना की घर फिरले की घराचे वासही फिरतात, तेच काहीच लिखितकडे हा बॉल आला. एकदा विधान कंप्लीट झाली. अति घाई संकटात नाही. मॅचचा प्रेशर आणि या मॅचच्या प्रेशर मध्ये या चुका होत आहेत. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. 52 धावांचं लक्ष होतं मित्रांनो. 52 धावा पाहताना तुम्ही डोळे अगदी शांतपणे पाहत होता, नयन सुख घेत होता. असं वाटत होतं सामना कोण जिंकेल, सहज जिंकेल की काय सांगणं. पण शेवटच्या क्षणाला धावा कमी झाल्यानंतर तुमचे डोळे मोठे होत आहेत, कारण की जिंकण्यासाठी एक चेंडू आणि एका धावेची गरज. एक चेंडू एक धाव. सूर्य देखील थोडासा झाकला गेलाय, पण आता मात्र इथून खेळाडूंचा टॅलेंट झाकलं जाणार नाहीये मित्रांनो. हा सामना आवडला असेल तर या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. ही खेळाडूंची मेहनत आहे. हे आपल्या डोंबिवलीचे युवक खेळतात, हे डोंबिवलीचे अनुभवी खेळाडू खेळतात आणि या डोंबिवलीकरांसाठी हा सन्मान आहे. ही डोंबिवली प्रीमियर लीग मधली ही मॅच आहे आणि या प्रीमियर लीग मध्ये हा खेळ पाहायला मिळतो. एक बॉल एक मध्ये प्रेशर दोन्ही बाजूने असेल. फिल्डर्सला देखील एफर्ट लावावे लागतील, बॅटर्सलाही एफर्ट लावावे लागतील. स्ट्रॅटेजी आखली जाते. सनी फ्रंट फूट वरती येतोय, लीड करतोय. एक बॉल एक चेंडू एक. कुणाचा विजय. मॅच अगदी फायनल सारखी रोमहर्षक थरारक. मैदानामध्ये व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. वाईट बॉलचा सिग्नल. मॅच फिनिश. सामना इथं मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम ट्रिपल एस श्रीराम इलेव्हन संघाने. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. दोन्ही बाजूने मेहनत पाहायला मिळाली. नशिबाची थोडीशी साथ मी म्हणेन ट्रिपल एस श्रीराम इलेव्हन संघाच्या बाजूने. पंजा आला नसता तर कदाचित सामना गमावला नसता. पण काय मॅच आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटच्या न्यूट्रल फॅन्ससाठी ही परफेक्ट मॅच होती. खऱ्या अर्थाने विजय झाला तो ट्रिपल एस श्रीराम इलेव्हन संघाचा, पण विजय झाला या डोंबिवली प्रीमियर लीगचा. आणि हे प्रेक्षक इथे आले होते नयन सुखाच्या शोधामध्ये, त्यांना मात्र खऱ्या अर्थाने सुख मिळालंय. अभिनंदन टीम, ऑल द बेस्ट पुढच्या मॅच साठी अँड हार्ड लक. न्यू स्ट्रॅटेजीसह आता मात्र नवीन संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मी तुर्तास थांबतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन आणि इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूयात आवाज सागरजी मोरे सरांचा. थँक्यू.